पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युतीचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भोजनाचं दिल्लीमध्ये निमंत्रण दिल्याची माहिती समोर येते आहे। तर दुसरीकडे शिवसेना नरेंद्र मोदींनी मातोश्रीवर येऊन भोजन करावं यासाठी आग्रही असल्याचं समजतंय। मात्र मोदी मातोश्रीवर जाण्याऐवजी एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र जेवण करू शकतात। या भोजन बैठकीमुळे भाजप आणि शिवसेनेमधले वाद दूर होऊन युतीचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त होते। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आपले असिस्टंट एडिटर मनोज भोयर आहेत सध्या फोन लाईनवरनं। मनोज, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? आता डिनर डिप्लोमसी होतीये की काय असं वाटतंय सध्या? तशी चर्चा देखील सुरू आहे। काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? राजकारणात डिनर डिप्लोमसी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण पूर्वी दिल्लीत सुद्धा एका पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे भोजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी तिथे उपस्थित होते। पण दोन्ही पक्षामध्ये कमालीचे मतभेद आहेत, ताणतणाव आहेत आणि युतीच्या बोलणीच्या संदर्भामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे विधान येत आहेत। संजय राऊत म्हणतात की मॅरेज ब्युरो आम्ही उघडलेला नाही शिवसेनेने, तर दुसरीकडे महसूल मंत्री म्हणतात चंद्रकांत पाटील की मला झोपेतनं सुद्धा उठवलं आणि कोणी विचारलं तरी मी सांगेन की युती होणारच आहे, माझ्या मनात कुठलीही शंका नाही। या सर्व विधानांच्या पार्श्वभूमीवरती एक नवीन बातमी आपल्या हातामध्ये येत आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्याकडनं आग्रहाचं निमंत्रण आहे उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये। पण तुम्हाला आठवत असेल की शिवसेनेची आपली एक राजकीय पद्धत आहे, ठाकरे बाणा आपल्याला कायम दिसतो आहे। कारण यापूर्वीही जेव्हा दोन्ही पक्षामध्ये ताणतणाव झाले होते आणि लालकृष्ण अडवाणी यांना 2009च्या आसपासची ही घटना असेल आणि अडवाणी यांना मातोश्रीला बोलावणं आलं होतं, पण त्यावेळेला मातोश्रीला न जाता त्यांनी पूर्वीचं हॉटेल ओव्हर आहे, आता आपण त्याला ट्रायडंट म्हणतो, तिथे बाळासाहेब ठाकरे आणि अडवाणी यांची भेट झाली होती आणि त्यावेळेलाही दोन्ही पक्षामध्ये निवडणुकीमध्ये युतीच्या मुद्द्यावरून आणि जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ताणतणाव झाले होते। त्यामुळे आताही शिवसेनेची भूमिका आहे की त्यांनी मातोश्रीवर यावं, पण मोदीही मातोश्रीवरती जाणार नाही। यात राजभवन किंवा दुसरीकडे एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांची बैठक होऊ शकते, भोजन होऊ शकतं सोबत आणि युतीतला तिढा सोडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। कारण युती होणार आहे, दोन्ही पक्षामध्ये काही 4 ते 5 बैठका झाल्या अशा प्रकारच्या बातम्या सातत्यानं येत आहेत। पण आता दोन्ही पक्षामधले वेगवेगळे नेते असतात, बोलतात पण आहे आणि भाजपनं अत्यंत अजिंक्य नरमाईची भूमिका घेतली आहे। पण दुसरीकडे सातत्यानं शिवसेनेकडनं खास करून संजय राऊतांकडनं वेगवेगळ्या प्रकारचं विधान येत आहे। उद्धव ठाकरे यांनी सांगितले की युती गेली खड्ड्यात, पण अयोध्येच्या मुद्द्यावरती, राम मंदिराच्या मुद्द्यावरती भूमिका ही भाजपकडनं जाहीर व्हायला पाहिजे। तो मुद्दा आमच्यासाठी अत्यंत कळीचा आहे आणि महत्वाचा आहे। म्हणून आता मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात थेट बैठक व्हावी अशा प्रकारचा भाजप धोरणांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी त्यांनी जेवणाच्या टेबलावरती एकत्र यावं, ज्याला तू म्हणालास की डिनर डिप्लोमसी, आणि राजकारणात हे अत्यंत महत्वाची समजली जाते। हे केव्हा होईल, काय होईल हे सांगता येत नाही, पण अशा प्रकारची बातमी आपल्या हातामध्ये येते आणि युतीतला तिढा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ही बातमी, ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे। सूत्राद्वारे आपल्या हातात आलेली बातमी आहे, पण दोघांमध्ये युती होईल अशा प्रकारचा आत्मविश्वास भाजपचे नेते हे सातत्यानं बोलून दाखवतात। पण दुसरीकडे शिवसेनेच्या प्रतिक्रिया अत्यंत ह्या तिखट दिसत आहेत आपल्याला। मनोज, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि आपण पाहतोय डिनर डिप्लोमसी आता ही यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण हा युतीचा तिढा सुटणं महत्त्वाचं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगताना दिसते।